स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? संध्याकाळचं विचारते मी. आणि झालाच असेल फायनली. संध्याकाळचे 6 वाजलेले आणि मी आराम करणार आले. अर्धा तास होऊन गेले. फ्रेश वगैरे झाले आणि बेडवर पडले होते. झोपणार एवढ्यात मला आठवलं की यार मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि म्हणून संध्याकाळी वेळ नाही भेटत, बाकीचे कामं असतात त्यामुळे. तर व्हिडिओचा संदर्भ असा आहे बरं का, की जे मुलं आईवडिलांना दारू पिऊन त्रास देतात बरं का, जे मुलं आईवडिलांना दारू पिऊन त्रास देतात, आईवडिलांचं जगणं मुश्किल करतात, त्यांच्याविषयी मला थोडंसं बोलायचं. कारण त्या परिस्थितीमधून मी पण गेलेली आहे, माझे वडील पण त्याच्यातून गेलेले आहेत आणि माझी आई पण त्याच्यातून गेलेली आहे. तर जे लोक अशा मानसिकतेचे काही मुलं असतात, जे पैदा होतात, राक्षस अवताराचे काही मुलं असतात बरं का, त्यांना ना स्वतःची जन्म दिलेली आई कळत नसते, स्वतःचा जन्म दिलेला बाप कळत नसतो, पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणी कळत नसतात किंवा लहान मोठ्या बहिणी असतात, ते काहीच कळत नसतं. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात आणि ते स्वार्थी असतात, स्वतःचा स्वार्थ बघत असतात आणि फक्त स्वतःसाठी जगत असतात आणि स्वतःची बायको, स्वतःची मुलं त्यांना एवढंच दिसत असतं, बाकीचं कुणीच दिसत नसतं. आणि ते असे इतके नालायक असतात, ते दाखवतात जगाला की मी किती काय करतो बरं का, परंतु आतून सगळं वेगळंच असतं. करत काही नसतात, उलट त्रास देतात, मारहाण करतात, मानसिक त्रास देतात, असं सगळं करत असतात. आणि सांभाळत सुद्धा नसतात बरं का, सांभाळत सुद्धा नसतात, वडिलाचं आईचं पालन पोषण सुद्धा करत नसतात, वेगळं राहतात बायको घेऊन. तर असेच काही नीच व्यक्तींबद्दल मला बोलायचं. तर कसं आहे माहिती का, म्हणजे जर समजा एखादा मुलगा त्रास देत असेल, आई असेल, वडील असेल, त्यांना मानसिक त्रास देत असेल, त्यांना खाऊ पिऊ घालत नसेल, त्यांचं पालन पोषण करत नसेल आणि त्यांना सुखानं एक दिवस बी त्यांना जगू दिलं नसेल, बरोबर की नाही, अशा मुलांना शेवटच्या त्या व्यक्तीचा शेवट झाल्याच्या नंतर कुठली तरी विधी का करू द्यावी, त्यांना तो अधिकार का भेटावा, या विषयावरती मला थोडंसं बोलायचंय. तर तुम्हाला वाटत असेल असं का बोलती, असं का बोलते, ह्याच्या मागे खूप सारे रिझन आहेत. तुम्ही सगळे तर बघतच आहात व्हिडिओच्या माध्यमातून, काय असतं काही नसतं, प्रत्येकजण शेअर करत असतं. परंतु माझे वडील बी त्या परिस्थितीमधून गेलेले आहेत आणि मी एक असंच कुणाला तरी बघितलं, त्यामुळे पण मला सगळी रिअल माहिती आहे. म्हणून मी माझा मुद्दा म्हणजे एक माझं मत आहे की तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही नक्कीच स्वतःचं मत कमेंटद्वारे मला सांगा. ज्या मुलांनी सुखाने जगू दिलेलं नाही, मरणाच्या दारात नेऊन पोचवलं, समजा एखाद्या व्यक्तीचा जीव गेला बरं का, एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रत्येक विधीला त्यालाच अधिकार का, हा प्रश्न मला पडतोय. हा प्रश्न तुम्हाला पडत नाहीये का? आणि प्रश्न तर पडतो, पण मला काय वाटतं माहितीये का, अशा नालायक मुलांना अधिकार नाही दिला पाहिजे, त्यांची कुठलीच विधी करायचा असा अधिकार नाही दिला पाहिजे. कारण जर जो जिवंतपणे माणसाला 2 घोट पाणी पाजू शकत नाही, सुखानं जगू देऊ शकत नाही, सुखाचे 2 घास घालू शकत नाही, माणूस मिल्यानंतर बरं का, तो व्यक्ती ह्या जगातून गेल्यानंतर त्या माणसाला पाणी पाजायचा अधिकार नसावा, कुठल्याही विधी करण्याचा अधिकार नसावा, असं वैयक्तिक मला वाटतं आणि खरोखर वाटतं. का असावा तुम्हीच सांगा, का? त्याचं खूप दुखणंपाणं करून दमलाय, त्याला सांभाळून दमलाय, त्याचं खूप घाण काढून दमलाय, त्याच्यासाठी खूप खर्च करून दमलाय, त्याला कधीही दुखवलं नाहीये, त्याला तळातातल्या फोडासारखं सांभाळले, जसं आपण स्वतःचं लेकरू सांभाळतो, असं त्या माणसाला तो अधिकार असावा बरं का, ना की असल्या नीच कुत्र्याला अधिकार असावा, बरोबर की नाही. तर हे खूप मला चुकीचं वाटतंय. माझ्या घरात पण तेच घडलं होतं, बरोबर की नाही. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, माझ्या घरात सुद्धा तेच घडलं होतं
आणि मी जी काय आता बघितलंय तिथं पण तेच घडलंय. तर मला कुठंतरी चुकीचं वाटतंय की यार, माझ्या घरात दुसरं कुणी नव्हतं बरं का, पण ह्या घरात दुसरे पण होते. तर मग त्याच्याकडून तो अधिकार घेऊन दुसऱ्याला का नाही दिला? ज्या माणसानं त्रास दिला, ज्या माणसानी अक्षरशः आईला अश्लील घाण शिव्या, बहिणीला अश्लील घाण शिव्या, 3rd क्लास लेवलच्या. आता ती शिव्या मी ना इथं बोलू नाही शकत, असल्या अश्लील शिव्या येतात. तर ज्याच्यातून आलाय त्याला सुद्धा त्यानं शिव्या दिल्यात. काय, ज्याच्यातून तो बाहेर आलाय त्याला सुद्धा शिव्या दिल्यात. तर मला असं म्हणायचंय की खरंच हा माणूस आहे, खरंच हा राक्षस नाहीये का? मग मुलगा म्हणायचा तर कलंक आहेच, परंतु माणूस म्हणायला सुद्धा कलंक आहे असा व्यक्ती. बरं, ती असूनच्या असून ह्या व्यक्तीचं लोक कमेंट्स करतायत, तर हा व्यक्ती उद्दंडपणाने व्हिडिओ बनवून लोकांना बोलतो, माझ्यावर ठिपूर ठेवला, मी जिम्मेदार आहे, तुम्ही असंच म्हणता, तुम्ही तसंच म्हणता. अरे, लोकांनी जे बघितलंय तेच लोक बोलणार आहेत, बरोबर की नाही? आणि लोकांनी आत्ताच नाही बघितलं. कुणाकुणाला कुणी बघितलंय त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा. ती लाईव्ह अजून सुद्धा पोस्ट आहे बरं का. तो आईला पिऊन येऊन अश्लील घाण शिव्या देत होता. ती म्हातारी खुर्चीवर बसून स्वतःचं तोंड बडवून घेत होती, तरी सुद्धा हा थांबलेला नव्हता आणि ह्याच्या बारक्या भावानं लाईव्ह शूट केलेली आहे. त्याच्या चॅनलला ती लाईव्ह आहे. मी तर तेव्हा बी बघितली होती आणि आज बी ती लाईव्ह आहे. तर ते त्या दिवशीच घडलं असं नाहीये, ह्याच्या आधी बी बरंच वेळा घडत होतं. त्या आईला मानसिक त्रास दिला जायचा, त्या आईला खालच्या लेवलच्या शिव्या दिल्या जायच्या, त्या आईला टॉर्चर केलं जायचं, त्या आईला त्रास दिला जायचा. म्हणूनच बिचारीसोबत असा घडलं, बरोबर की नाही? एवढा मोठं दुखणं झालं तिला, एवढ्या मोठ्या सर्जरीमधून ती बाहेर आलेली होती. 8च दिवसामध्ये भांडण सुरू. घरात सर्जरीचे पेशंट असल्यानंतर असं कोणी वागतं का? बरोबर की नाही? तुम्हीच सांगा. हा व्यक्ती आत्ता लोकांना व्हिडिओ बनवून सांगतो, असं जर असतं, माझ्यामुळं जर गेली असती, मात्र माझ्या आईनं मला बोलवलं नसतं, माझ्या आईनं मला मिठी मारली नसती, माझ्या आईनं माझ्या तोंडावरून हात फिरवला नसता. अरे नीच माणसा, ती आई आहे बर का. आईच्या प्रेमाला आणि मायेला अंतच नाहीये, लक्षात घे. तू एक बाई नाही म्हणून तुला कधीच समजणार नाही ढोल्या. आईच्या मायेला अंत नसतो. एका मुलानं आईचं नाचणारणीनं काळीज मागितलं होतं, तर तो काळीज घेऊन चालला होता, तरी सुद्धा त्या आईचा जीव गेल्याच्या नंतर ते काळीज सुद्धा त्याला पडल्यावर बोललं होतं की बाळा तुला लागले का. ह्याला म्हणतात आई, बर का. त्यामुळं तू तिला त्या टायमिंगला बी एक कानाखाली दिली असती ना, तरी सुद्धा तिनं तुला मिठीच मारली असती आणि चेहऱ्यावरून हातच फिरवला असता. कारण आई आहे ती आई. साप जरी पोटाला आला ना तर आई मारत नसती आणि दूर लोटत नसती, बर का. कारण तिनं त्या 9 महिने वाढवलेलं असतं आणि कित्येक वर्ष त्याला दूध पाजून मोठं केलेलं असतं की तिला मोठं होऊन त्या सापाने ढसावं, बर का. त्या सापाने तिला मोठं होऊन ढसावं म्हणून ती कित्येक वर्ष स्वतःचं रक्त दूध पाजत असते आणि 9 महिने 9 दिवस ती सांभाळत असते. आणि शिवाय ना जगण्याच्या मरण्याच्या दारातून ती एखाद्याला जन्म देत असते, बरोबर की नाही? तर ती आई आहे. त्यामुळं ती आई मिठ्या मारणारच, एवढं नवलवणी सांगू नको. आणि तुझं काही कमी होणार नाहीये. एवढं सगळं सांगितलं ना, म्हणजे तू जर असे सांगितलं ना तर लोकांनी जरी तुला माफ केलं ना तर देव कधी माफ करणार नाही. कारण ना देवापाशी सगळ्याचा हिशोब असतो बाळा. देवापाशी सगळ्याचा हिशोब आहे. कुणी काय केलं, कुणामुळे कोण गेलं, कुणावर थप्पा लागला किंवा वगैरे वगैरे जे काही असेल ना ते असेल. परंतु जे लोकांनी आत्ता बघितलंय तेच लोकांनी त्या पोराच्या
त्याच्या भावाच्या चॅनलला जाऊन सुद्धा ती लाईव्ह बघावी. ती म्हातारी मारू मारू घेत होती, तर लोकांनी इतकं ट्रोल केलं त्यावेळेला. शांताबाई कशी मारून घेती म्हणून तिचे व्हिडिओ बनवले होते, ही केलं होतं. परंतु त्यावेळेला त्यांना, बाकीच्या लोकांना सुद्धा त्यावेळेला त्या बाईची मानसिकता समजली नाही. जन्म देणाऱ्या मुलांनी जर आपल्याला खालच्या लेवलच्या शिव्या दिल्याच्या नंतर अरे उलट बोललं तर मरावं असं वाटतं, बरं का. साधा आपल्या जन्म देणाऱ्या मुलांनी आपल्याला उलट बोललं तर मरावं असं वाटतं आईबापाला. तर त्याच मुलांनी जर असलील घाण शिव्या दिल्या, ज्या जागेतून आले त्या जागेवरून शिव्या दिल्या, तर त्या आईला किती त्रास झाला असेल. पण त्याचा सुद्धा लोकांनी बाजार मांडला, त्याच्यावर सुद्धा लोकांनी व्हिडिओ बनवले, त्याच्यावर सुद्धा लोक हसले. आणि आज बरेच लोक जाऊन कमेंट्स करतायत, ती गेली, ती असं झालं, ती तसं झालं. अरे आहे तोपर्यंत, म्हणून सांगते, कुणी कितीही वाईट असला ना तर आहे तोपर्यंत त्याला जगू द्या सुखाने. मेल्यावर हे होतंय, मेल्यावर माणूस चांगला होता हे तुम्हाला कळतंय. आता तो ऐकायला येणार आहे का? होता तोवरचा तर त्रास देता ना तुम्ही. तर एकच सांगल, जो माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला जगू द्या. टॉर्चर करू नका, टोचा मारू नका, तसं पिन मारत राहायची असले प्रकार करू नका. जो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा, त्याला जगू द्या सुखाने. मेल्यानंतर मरावं लागतं. आपल्याला समाजाने चांगलं म्हणावं यासाठी मरावं लागतं. आणि मेल्यानंतर जर तुम्ही चांगलं म्हणत असाल तर काय उपयोग आहे? जिवंत असताना तुम्ही कुणाला चांगलं म्हणू शकत नाही. बरं ठीक आहे, चला तुम्ही चांगलं बी म्हणू नका, परंतु कुणाला इतका त्रास तर नका देऊ, बरोबर की नाही. तर माझं जी मत होतं ती मी मांडलंय की त्रास देणाऱ्यालाच, मरणाच्या दारात निहून पोचवणाऱ्यालाच का तो अधिकार द्यावा की त्याच्या शेवटच्या सगळ्या विधी त्या व्यक्तीनं कराव्या. हे कुठंतरी बदलायला नकोय का? नकोय का? तुम्ही सांगा. त्या व्यक्तीला तो असा तडपडून मेला पाहिजे असं त्याच्यासोबत करायला पाहिजे. त्याला कशालाच हात नाही लावू दिला पाहिजे. ना पाणी पाजणं, ना अग्नी देणं, ना कुठल्या त्याच्यानंतरच्या विधी असतात त्या कुठल्याही करू नाही द्यायला पाहिजे. भलेही मग ते मुलगी असली तर मुलीच्या हातून करून घ्याव्या. तर समाजामध्ये ह्या गोष्टींचा बदल पाहिजे, कारण हे खूप जास्ती व्हायला लागले. आणि माझ्या घरात पण हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते, बरं का. मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते की ह्या गोष्टी आमच्या घरात पण घडल्या होत्या. आणि ज्या माणसाने भीक मागायला लावली, एक घास घातला नाही, त्या माणसाच्या हातून पाणी पाजायला देवानी वेळ आणली किंवा समाजातल्या लोकांनी त्याला पुढं केलं. उघड्या डोळ्याने सगळ्या समाजाने बघितलं होतं, तरी पण तुम्ही त्याच्या हातून पाणी पाजायला लावलं. ज्याची काही लायकीच नाहीये त्या माणसाचं काहीच करण्याची, बरं का. तर त्या टायमिंगला सुद्धा मी बोलले होते त्यांना हात नाही लावू द्यायचा. तरी सुद्धा बऱ्याच लोकांनी मला, किंवा जे काही बाकीचे लोक होते जवळचे, त्या लोकांनी मला हे केलं, तुला काही समजत नाही, तू लहान आहे, तू गप्प बस, बरं का. आणि मुलाकडूनच असतं, बरं का. अरे त्या टायमिंगला तुम्ही कुठे जाता जेव्हा मुलगा त्याला मारत असतो, मुलगा त्याला शिव्या देत असतो, मुलगा त्याला 2 घास खायला घालत नसतो, मुलगा त्याला घरात राहू देत नसतो, मुलगा त्याला दुसऱ्याच्या दाराने जाऊन भीक मागायला मजबूर करतो, तेव्हा तुम्ही समाज कुठं जातात? तेव्हा मुलांना करायचं असते म्हणून का तुम्ही समोर येत नाही? का त्या मुलाला 2 थोबाडीत देऊन तुम्ही म्हणत नाही की तुझं कर्तव्य आहे, तू बाप भीक मागायला लागलाय दुसरीकडे, तू 2 घास खाऊ घाल? का नाही म्हणत तुम्ही समाज? तेव्हा कुठं जातो हा समाज? तेव्हा कुठं जातो मुलाचा अधिकार? तेव्हा कुठं जातो मुलगा, वंशाचा दिवा, कर्तव्य? तेव्हा नाही दिसत तुम्हा लोकांना काय? मी माझ्या घरात स्वतः ती पद्धत बदलायला निघाले होते, पण मला बाकीच्या कुत्र्यांनी बदलू दिली नाही, गावातल्या लोकांनी पण बदलू दिली नाही. आणि जे घरातले काय होते ना, मला घरातली म्हणायची सुद्धा लाज वाटते, पाहुणे रावळे सुद्धा म्हणायची लाज वाटते, आणि भावकी सुद्धा म्हणायची लाज वाटते. ह्या लोकांनी मला मजबूर केलं गप्प बसायला.
कारण मी माझ्या बापाची हालत बघितली होती स्वतःच्या डोळ्यांनी. म्हणून मी म्हणायचे, तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही माझ्या बापाला मरायला मजबूर केलं, भीक मागायला मजबूर केलं, तुम्ही हात लावायचा नाही. तर हेच कुत्रे होते जे आता भुंकतायत ना माझ्या मागे, हेच कुत्रे होते जी मला म्हणत होते तुला काही कळत नाही, मुलाचाच अधिकार असतो आणि करू दे त्याला. ह्यांच्या मुलांनी ह्यांच्यासोबत तसं करावं, तेव्हा कळत. तर आज 5-6 दिवस झालं, 5-6 दिवसापासून मला बरं का ह्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे, फक्त डोक्यात घुमत राहिले, पण मला वेळच भेटत नाही. म्हणून मी आज ठरवलं की नाही, आपलं जे मत आहे, आपल्या जे मनात आहे ते आपण जनतेला दाखवून द्यायचं. की म्हणजे जनतेने नुसतं जाऊन तिथं कमेंट्स नका करू. तर ना त्याच्या बारक्या भावाच्या चॅनलला एक लाईव्ह आहे, ज्यांनी बघितली नाही त्यांनी नक्की बघा. त्याच्यामध्ये सुद्धा हा माणूस तिच्या जवळ उभा राहून कसल्या घाण शिव्या देत आहे आणि ती बाई तोंड बडवून घेत आहे, त्याची आई म्हणणारी, बरे का. आणि तो आज लोकांना सांगतो ना, मिठ्या मारल्या, तोंडावून हात फिरवला, मग असंच केलं तसंच केलं. बाबा ती आई आहे बर का. मगच सांगितलं ना, ती साप जरी आला तरी त्या सापाला सुद्धा दूध पाजते, जन्माला घालते, की तो तिला परत ढसावा म्हणून. कारण आई ही आई असते, आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही. आणि आईच्या प्रेमाचा अंत नाही बाळा, अजिबात नाही. आईच्या प्रेमाचा सागर आहे ना, सागर, हा काही कुत्र्यांना खरोखर समजत नाहीये. आणि कमनशिबी आहेत रे तुम्ही, बरं का. तुम्ही इतके कमनशिबी आहेत ना की तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं प्रेम कळत नाही. तुम्ही आईवडिलांना टॉर्चर करता, आईवडिलांना त्रास देता आणि आईवडिलांना मरणाच्या दारात नेऊन पोचवता. खरोखर तुमच्यासारखे नालायक आणि कमनशिबी कुणी नसणारे, कमनशिबी, बर का. ज्याच्याकडे असतं त्याला किंमत नसती, आणि ज्याच्याकडे नसतं त्याला किंमत असती, पण त्याच्याकडे नसतंच, तो काहीच करू शकत नाही. जसे की मी, बर का. मला खूप किंमत आहे, पण मी काही करू शकत नाही. आणि होते तोपर्यंत मी माझ्या वडिलांसाठी करण्याचा प्रयत्न केला. माझी आई गेल्याच्या नंतर मला कळलं की एकदा गेलेला माणूस परत येत नाही. मरण म्हणजे काय असतं खरोखर तोपर्यंत मला कळत नव्हतं. मरण म्हणजे काय असतं की मेलेला माणूस हा परत कधीच येत नाही, ही मला खरोखर माहिती नव्हतं. आज गुरुवार आहे, खोटं नाही बोलत, पण आई गेल्यावर कळलं. 15 दिवस झालं, महिना झालं, वाट बघते माझी आई, आता तरी येईल, मग तरी येईल, माझी आई दिसल, माझी आई खरोखर दिसल असं वाटायचं. पण जसं महिने जात राहिले, वर्ष झालं, श्राद्ध झालं, सगळं झालं, आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष असे उलटून गेल्याच्या नंतर मला समजलं की नाही, आता आपली आई कधीच येणं नाही, अशा ठिकाणी गेली. तर बाबा बाप आहे बरं का. तर हा बाप आहे आणि आता हा जिवंत आहे, ह्यालाच बघणे का, तर गेलेला माणूस परत येत नाही. म्हणून मला किंमत कळली आणि मी माझ्या बापासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला, जीव लावण्याचा प्रयत्न केला. एक म्हणतात ना 10 पैसे त्यांनी माझ्यासाठी, मला जन्माला घालून जी माझ्यावर उपकार केले होते ना, मी मरेपर्यंत काय 7 जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही. परंतु मला असं वाटायचं की मी 10 पैसे तरी माझ्या बापाचं उपकार परत फेडू शकत, म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न करत होते. आणि का कुणाचं ठाऊक मला देवानी बुद्धी दिली असन की बाई ग आहे त्याला जीव लाव, आणि लावला. आणि माझा तसाही माझ्या बापावर खूप जीव होता. त्यामुळं कुणाला किती जरी सांगितलं आणि काही जरी बोललं ना, तर आई वडील हा एक कमजोर विषय आहे माझ्यासाठी बरं का. आई वडील म्हणजे हा माझ्यासाठी कमजोर विषय आहे की दुसऱ्याचे जरी आई वडिलांना त्रास झाला तरी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं, आणि त्यांच्यावर जरी अत्याचार झाला तरी माझं रक्त सळसळ करतं. खूप काही मला आता तुम्हाला सांगते, मी अक्षरशः इतकं कंट्रोल करून हा व्हिडिओ बनवलाय.
माझं तोंड ही कंट्रोल करून व्हिडिओ बनवलाय. नाहीतर मला आत्ता असलं घाण घाण बोलावं, इतकं बोलावं असं वाटत होतं, सगळी भडास बाहेर काढावी. पण काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? उपयोग नाही. ही खरोखर अशी माणसं कधी कुणाची होऊ शकत नाहीत. जे घरच्यांना एवढं परेशान करतात, घरच्यांना एवढं ही करतात, तर ही इतरांसाठी काय करणार आहे तू? बरोबर की नाही? तर हे माझं मत होतं आणि मी पण ह्याच्यातून गेलेली आहे. माझे वडील सुद्धा ह्याच्यातून गेलेले आहेत. म्हणून मला कुठंतरी व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे माझ्यासाठी. ह्याच्यात मला कुणी म्हणलं ना की दुसऱ्याच्या कशाला विषय घेतलाय किंवा दुसऱ्याबद्दल कशाला काही बोलतीये, परंतु जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायची मला सवय आहे. आणि राहिला प्रश्न तर माझा आई वडील हा एक कमजोर विषय आहे, जो मला आई वडिलांचा विषय निघाला की मला कुणी किती जरी थांबवलं तरी सुद्धा मला रडायला येतं. दुसरा मुद्दा, आई वडील ही आई वडील असतात, मग ती दुसऱ्याचे आहेत तिसऱ्याचे आहेत असं काही नसतं. कारण ना दुसऱ्याच्या आई वडिलांचं दुःख बघून आपल्याला आपलं दुःख उचमळून येतं आणि चुकीचं झालंय असं वाटतं. अरे माणूस आहे, मी पण एक माणूस आहे, काही दगड नाही आहे बरं का. आणि दगडाला सुद्धा पाझर फुटतो, तर आपण माणूस आहे. तर काही काही तर दगडाच्या खालचे असतात, जसे की ह्या व्यक्तीसारखे, परत आमच्या घरातल्या व्यक्तीसारखे दगडाच्या सुद्धा खालच्या लेवलचे असतात, ज्यांना कधीच पाझर फुटत नाही आणि कुणाबद्दलच पाझर फुटत नाही. फक्त बायको, स्वतःची लेकरं, स्वतःचा जीव, ही व्यक्ती एवढेच असतात, कुणाचेही होऊ शकत नाहीत बरं का. तर चला, मी माझं मत होतं जे मी मांडले, आणि ज्यांना कुणाला चुकीचं वाटत असेल तर मनापासून सॉरी, नाही का, मनापासून मी खरोखर माफी मागते जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल. आणि जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर तुम्ही नक्कीच मला समजून घेणार आहेत. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ हा तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.